लेट्स प्ले. पहिला चेंडू आजच्या दिवसातला. समोर विकी हलक्या हाताने खेळून काढलेला आहे आणि 10 संख्येचा श्री गणेशा झालेला आहे. दुसरा चेंडू सामना करतोय तो तेजस. पाहूया मारण्याचा प्रयत्न, परंतु चांगले क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. 4 धावा कुठेतरी वाचवले गेलेले आहेत. भरत चांगले क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या संघासाठी 4 धावा रोखण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरला गेलेला आहे. पहिल्याच चेंडूवर प्रहार केला गेला होता तेजस यांनी. बघूया तिसरा चेंडू. तिसऱ्या चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या जाऊन पोचते ती 2. 3 चेंडू 2 धावा. विकीने पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. डिक्लेअरच्या रूपामध्ये जाताना चेंडू. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या 3. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता तेजस यांचा, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 1 टू गो. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सामना करतोय तेजस. तेजसने पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. डिक्लेअरच्या रूपामध्ये जाताना चेंडू. धाव संख्येत 1 ने भर. 6 चेंडू 4 धावांचं षटक सूरज यांच्या हातून आपल्याला पाहायला भेटलं गेलेलं आहे. दुसरं षटक घेऊन येत आहे अर्जुन. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु डिक्लेअरच्या रूपानं 1 धाव. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या जाऊन पोचते ती 5. 7 चेंडू आणि 5 धावा. आतापर्यंत पाहायला गेलं तर पहिलं षटक अतिशय चांगला मारा केला होता. 4 चेंडू 4 धावा फक्त खर्च केलेत गेल्या होत्या. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु काय घडलंय विकेटची बदल. विकीला माघारी जावं लागतंय. बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी होती, परंतु काय घडलंय. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या 6. विकीची जागा भरण्यासाठी येत आहे राज. स्वतः कर्णधार आहे. जिम्मेदारीने खेळावं लागेल राजांना. राज यांचा मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटची कडा घेत कीपरच्या हातामध्ये जाताना चेंडू. निर्धाव चेंडू. 1 टू गो असेल दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. आतापर्यंत पाहायला गेलं तर 11 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्चित केले गेलेले आहेत श्रीदेव संघाने. चांगलेच गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला अर्जुनच्या मार्फत. शेवटच्या चेंडूवर हलक्या हाताने खेळून काढलेला आहे राज यांनी. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या जाऊन पोचते ती 8. आणि आता आमचे पंच हात फिरवत आहेत, म्हणजे पॉवर प्लेचा इशारा देत आहेत. पॉवर प्लेची ओव्हर असणार आहेत. काय समोर असणार आहेत स्वतः कर्णधार राज. आपल्या संघासाठी काय या पॉवर प्लेचा फायदा उठवू शकतो काय, पाहूया आपण काय होतंय आता. आणि पॉवर प्ले ओव्हर साठी येत आहे निलेश.
आणि आमचे गावचे प्रभाकर तांडेल तसेच अनंत निजाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आमचे बहुजन विकास आघाडीचा हे धनात ठेवा हाय गवगवा बहुजन विकास आघाडीचा हे नाद नाही करायचा अप्पांचा जोर इथं फक्त शेट्टीचा हे नाद नाही करायचा अप्पांचा थँक्यू डीजे. आणि आता आपल्याला काय पाहायला भेटलेलं आहे सीमारेखा पार NKPL चौकार विकीच्या बॅट मधून पहिला चौकार आपल्याला पाहायला भेटतोय आजच्या दिवसातला आणि सॉरी तेजस पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु रनआउटची संधी होती आणि आमचे अंपायर म्हणतायत की नॉट आउट. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये पाहायला गेले तर तेजसच्या बॅट मधून आपल्याला एक चौकार पाहायला भेटलेला आहे. पॉवर प्ले मधला अंतिम 3 चेंडू असणार आहेत. पुन्हा एकदा सामना करतोय तेजस. तेजसच्या बॅट मधून चौकार आला होता परंतु निलेश सुद्धा म्हणतोय की मी पण कमी नाही स्वतः. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडला गेलेला चेंडू निर्धाव चेंडू. निलेश आपल्या संघासाठी कुठेतरी कमबॅक करून देत असताना लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव काय रोखू शकले नाही. धावसंख्येत 1ने भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14. शेवटचा चेंडू असणार आहे तिसऱ्या षटकातला. सामना करतोय कर्णधार स्वतः राज. 14 1 to go. मारण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल प्रहार सीमारेखा पार NKPL चौकार. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. सदादादा म्हटले म्हणजे आपले बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक. त्यांच्या माध्यमातून आपल्याला या टुर्नामेंटसाठी ट्रॉफी पाहायला भेटतात. आणि शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येत असताना सुरेश सामना करतोय. पुन्हा एकदा तेजस आपल्या संघासाठी आतापर्यंत पाहायला घेतलंय तर त्याच्या बॅटमधून एक चौकार सुद्धा आला आहे आणि पहिल्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय आपल्याला. एक धावसंख्येत 1ने भर धावसंख्या जाऊन परिस्थिती 19. राज यांचा मारण्याचा प्रयत्न रनआउटची संधी परंतु
एक धाव काय रोखू शकले नाही. धावसंख्येत 1 बार. धावसंख्या 20. 2 चेंडू 20 धावा. आणि मारण्याचा प्रयत्न होता परंतु षटकारच्या रूपानं गडी बाद होतोय. तेजसला बॅक टू द डगआउट जावं लागतंय. कमॉन डीजे. पहिला चेंडू सामना करतोय भरत. पहिल्या चेंडूवर हलक्याताना खेळून काढलेला आहे. धावसंख्येत 1 बार. धावसंख्येचा श्री गणेशा झालेला आहे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. धावसंख्येत 1 बार. धावसंख्या 2. 24 चेंडू आणि 26 धावांचा आव्हान असणार आहे श्रीदेव या संघाला विजयी होण्यासाठी. आणि साईराज वशेस विघ्नेश फायटर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. मी नाणेफेकीसाठी योगेश मेहर यांना आमंत्रित करतोय. योगेश मेहर यांच्या हातून नाणेफेकी स्विंग केला जाईल. एलएनसीसी असा आवाज येत असताना एलएनसीसी आलाय आणि साईराज संघाने नाणेफेकी जिंकलाय. प्रथमतः काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करायचं आहे. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 24-25. आणि या नवापूर नगरीमध्ये आल्यानंतर कसं वाटतंय आणि या ग्राउंडबद्दल काय बोलशील? खूप सुंदर आयोजन आहे आणि खेळून तर आम्हाला अजून खूप सुंदर वाटेल. आणि या आयोजनाबद्दल काय बोलशील? आयोजन पहिल्याच वर्ष आहे आणि खूप पहिल्या दिवसापासून मॅच बघतोय. आता टाईम भेटला नाही, ऑनलाईन आम्ही बघत होतो, पण जसं म्हणजे पाहिजे तसं ग्राउंड आहे आणि क्षेत्ररक्षण वगैरे बोला किंवा फिल्डिंग आपलं बॉलिंगची लाईनअप अंपायरचे कॉलिंग वगैरे खूप व्यवस्थित चालू आहे. असंच जर चालत राहिलं तर आपले असोसिएशन खरंच पुढे खूप चांगलं प्रगती करू शकते. थँक्यू. विघ्नेश फायटर नाणेफेकी जिंकले असता तर काय निर्णय असता? फिल्डिंगच घेतली. आता मनाच्या विरुद्ध बॅटिंग करायची आहे तर किती धावापर्यंत करण्याचा प्रयत्न असेल? 30+ करू. आणि नवापूर नगरीमध्ये आल्यानंतर कसं वाटतं आणि या ग्राउंडबद्दल काय बोलशील? ग्राउंड तर खूप चांगलाच आहे, पहिल्यांदा खेळतोय. आणि आयोजनबद्दल काय बोलशील? आयोजन तर खूप चांगलाच आहे, पहिल्या वर्ष आहे पण खूप चांगलं आहे. ठीक आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा पुढील मॅचसाठी. तीन चेंडू 12 धावा. आतापर्यंत पाहायला गेलं तर श्रीदेव संघाने चांगलेच बॅटिंग करत असताना दोन्ही सलामीबाज अजूनही मैदानावर. 4 चेंडू 13 धावा. दुसरं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. रनआउटची संधी परंतु काय घडलंय आणि रनआउटच्या रूपानं गडी बाद होतोय. मोहनीश बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे.
13. थँक्यू विजय. 13 चेंडू आणि 13 धावांची गरजच नाही सामना विजयासाठी. आणि मोहनीशची जागा भरण्यासाठी आता येतोय तो विशाल. पाहूया सामना करतोय भरत पुन्हा एकदा सज्ज झालेला या. हलक्या हाताने खेळून काढलेल्या आहे धावसंख्येत 1-12 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14. आणि आमच्या आता पंच हात फिरवत असताना आपल्याला सांगतायत की पॉवर प्ले कालच्या दिवसात सुद्धा काही असंच घडलं होतं. LNCC वर्सेस VVSC संघ असताना बॉल टू बॉलची रणनीती होती परंतु आशिष मेहर यांनी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 3 निर्धाव चेंडू घेत असताना कुठेतरी आपल्या LNCC संघाला कमबॅक करून दिलं होतं. काय आता रुद्र आपल्या संघाला कमबॅक करून देईल का पाहूया काय होतं इकडं. आणि आमचे नवापूर गावचे अध्यक्ष रामचंद्र मेहर यांना विनंती असेल की मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच आमचे कमलाकर मेहर त्यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी सुद्धा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच प्रभाकर तांडेलजी यांना सुद्धा विनंती असेल की मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने खेळत असताना धावसंख्येत 1-12 धावसंख्या जाऊन पोहोचते 15. दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. पुन्हा एकदा धावसंख्येत 1-12. आतापर्यंत पाहायला गेलं तर रणनीती कुठेच थांबली गेलेली नाही. प्रत्येक चेंडूवर सिंगल धाव करत असताना श्रीदेव संघ आपल्या संघाला विजेती पद मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तिसरा चेंडू अंपायरचा हात हवेत म्हणजे नो चेंडू. नो +1 2 धावा. धावसंख्येत 2-12 धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. आणि आमचे कमेंट्रेटर दीपेश मेहरा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. यांचं LNCCच्या टीमच्या वतीनं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. धावसंख्येत 1-12 धावसंख्या जाऊन पोचते 19. 9 चेंडू आणि 7 धावांची गरज असणार आहे सामना विजयासाठी श्रीदेव या संघाला. आणि आमचे संघ मालक भावेश दादा गरब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आणि रनआउटची संधी रनआउट झालेला आहे. भरतला माघारी जावं लागतंय. बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे.
आणि आमचे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते कैलास पाटील दादा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल की मंचेच्या दिशेनं स्थानापन्न व्हायचं आहे. कैलास पाटील दादा तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. 21 धावा 7 चेंडू आणि 5 धावांची गरज असणार आहे. आता मारण्याचा प्रयत्न परंतु सीमारेखा पार. NKPL चौकार. कमॉन दिजे हाय मागे वाहणार गो थँक्यू डीजे. आणि आता काय 6 चेंडू आणि 1 धावांची गरज असणार आहे. सर्व खेळाडू पॉवर प्लेच्या मध्ये दिसतात आपल्याला. पहिला चेंडू निर्धाव चेंडू आलेला आहे. आणि सामना संपलाय. सामना जिंकलाय श्रीदेव संघ